नमस्कार सगळ्यांना, कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतात आणि मीही मजेत आहे. तर सोहमला काहीतरी चटपटीत खावं वाटत होतं, त्याच्यामुळे मी आज बनवते मेथीचे थेपले. तर संपूर्ण रेसिपी काय मी दाखवली नाही, तर फक्त करताना दाखवते. कधीतरी मी संपूर्ण रेसिपी दाखवेल. तर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. तर आता पटापट बनवून घेते आधी. तर एक करते आणि इथं सोहमसाठी 2 बनवून झालेले आहे. तर त्याची थोडीशी तब्येत नाहीये बरोबर, तर त्याला काहीतरी असं चटपटीत पण हेल्दी त्याच्यासाठी बनवलेलं आहे. आणि सॉस देते थोडासा. तर तुमच्या मुलांचा पण कधी कधी असा हट्टा असतो का सांगा. तर माझ्या मुलाचं तर भरपूरच आहे, बघायचं कामच नाहीये. तर सॉस आणि थेपला. ए सोहम, पराठे नाही येते, खाऊन बघ आणि मला चिला नाही, तुला दिस ना काय दिसेल याच्यात? मेथी पराठा. एक खाऊन सांग, घास एक खाऊन सांग मला पटकून, माझा इथं कर पाहिजे इथं. काय झालंय? बघ खोकला येतोय, जरा तुला तोंडाची चव बदलेल याच्याने. मस्त झालं. मस्त झालंय, मग जा खाऊन घे, फटाफट खाऊन घे. लिटरली दुपारचे ना फक्त 2:30 वाजलेले आहेत आणि एवढं गरम होत आहे ना की इतर कूलरच्या समोरच बसलेली आहे. आणि सोहम बाहेर आहे, त्याच्या बूट क्लीन करते, शू जे आहेत शाळेचे ते क्लीन करते. आणि एवढी गरमी होते ना आज घरामध्ये की बस असं वाटतं की बस आता चालूच झाला आहे उन्हाळा. तर खूप गरम होते बघा, पंखा वगैरे लावून बसलेली मी. आणि सोहम आहे बाहेर, तर आपण बघूया काय करतोय तो. आणि तो ऊन बघू शकता तुम्ही, एवढं ऊन आहे ना, ऊन आहे खूप. म्हणून तू बुट घासायचं निमित्त केलं? तर नाही, त्याची काही चुकी नाही आहे, त्या लिटरली आज खूप गरम होते आणि त्याच्यासाठी त्यानं म्हणलं की आई मी बुट क्लीन करतो पीटीची. चला कपडे देखील एवढे सुकत आहेत लवकरच, सगळे कपडे सुकलेले आहेत. हा, अजून जानेवारी फेब्रुवारी चालू आहे, फेब्रुवारी चालू आहे, मार्च पण चालू नाही झाले, तर एवढं ऊन आहे. देव जाणं ह्यावेळेस उन्हाळ्यात आमचे दिवस कसे जाणार आहेत, है ना सोम? आम्हाला दरवर्षी खूप त्रास होतो उन्हाळ्यामध्ये, कारण पत्रांमध्ये एवढं ऊन लागतं ना की बघायचं कामच नाहीये. तर चला आज जाऊया आपण. ये रे लवकर. तुम्ही जर माझ्या आधीचे ब्लॉग जर पाहिले ना, लाईट बंद असल्यामुळे दिसतंय असं, तर त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल, आधीचे ब्लॉग जर पाहिले असतील ना जुने, त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल की माझं आधीचं जे घर होतं ना ते खूप खाली होतं, पत्र्यांची साईज आणि हाईट खूप खाली होती. तर त्याच्यामुळे तर ना एवढं गरम व्हायचं, बघायचं काम नाही. तर गेल्या वर्षी आम्ही थोडेसे पण पत्रे उंचावले आणि प्लायवूड मारला. ते किती माझी धावपळ झाली. आणि आम्ही प्लायवूडनं म्हणजे पूर्ण घरच मारायला मला वाटतं जून महिन्यापासून चालू केलं तर. आणि पावसाळा एवढा लागला त्यावेळेस, अक्षरशः सगळं घर रिकामं होतं आणि सगळीकडून पाणी आतमध्ये येत होतं. खूप भयंकर परिस्थिती होती त्यावेळेस. पण ह्या वर्षी म्हणजे दरवर्षी जेवढं गरम होतं ना, दरवर्षी उभारलं ना पत्राच्या झाडा तोंडाला लागतात. आणि ह्या वर्षी जरा प्लायवूड मारल्यामुळं असं थोडासा रिलॅक्स वाटतो. पण गरमी तर होणारच ना, कारण प्लायवूडच्या मागून पत्रे तापलेले असतात आणि प्लायवूडमधून पण थोडी गरमी येतेच. तर असो, चालणारच, जोपर्यंत स्वतःचं घर होणार नाही तोपर्यंत हे तर सगळं सहन करावंच लागणार आहे. असो, तर मी आज विचार केला की माझे काय बेडशीट्स आहेत ज्या की चुकून ऑनलाईन माझ्याकडनं ना सिंगल बेडच्या मागवण्यात आल्या, तर मी त्या बेडशीट आज कापून त्याचं कुशन कवर शिवावं असे विचार चालू आहे. तर चला तर मग बघूया काय होतं ते.
हे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठं दिसत असेल आणि ह्या ज्या कुशन्स आहेत त्या ज्या सोप्यावरती ठेवत होते मी रोज गुंडाळत होते. आज विचार केला की ह्याला कटच करायचं आणि हे छानपैकी ना कुशन कवर बनवूनच टाकूया. कारण रोज मला ना ते वैताग येतोय की रोज त्याला खेचा आणि हे करते. कसं घेऊ ते बोटलीच्या सहाय्याने नाही ते दोन्ही पण बसले पाहिजे ना ह्याच्यामध्ये. स्केलला काय करू, मला कातर पाहिजे. हे कोण तोडलं कातर? सरक सरळ जाव, फक्त फाटलं झालं. नाही तर त्याच्या बसून घ्यायचं. तुकडा मी कट करून घेतलाय आणि मापही घेतलेलं आहे. आता जे एक्स्ट्राचं आहे ना ते कापड कापून घेणार आहे. आधी माप घेतले, खाली वरी कापड असल्यामुळे तर आधी कसलाही माझा शिवण क्लास वगैरे काही झालेलं नाही, तर असंच बघून बघून. आणि काही मोठी गोष्ट नाहीये बेडशीट पासून कुशन कव्हर वगैरे शिवणं, तर असंच एक शिवून घ्यावं म्हणून घेते, बाकी काय नाही. आणि तसंही मला ना असे घर वगैरे छोटे मोठे काम करायला आवडतात असे घरातले, तर त्या करतात. आणि आता दुसरं तर तुझं 8वी आणि तू कितवीला आहे? 3री. तू 3रीला आणि तुझा मित्र 8वीला. आणि काय म्हणला तुझा मित्र? 8वीला गेला राहिला ते चेंज होतो. मग तुमचा ग्रुप सगळा वेगळा झालाच पाहिजे. अर्धे ए डिव्हिजन आणि अर्धे बी डिव्हिजन मध्ये गेले पाहिजे. त्याच्यात तर संकल्प आणि मीच येणार. तर ही अशी त्याच्या शाळेची मस्ती सांगत होता. आणि बोलत बोलत माझी उशीची खोळ किंवा कुशन कव्हर शिवून झालेला आहे, तर आता घालून बघूया कसं येतं की नाही ते. आलं तर मी तुला पण चापटा आपण मॅस येते मलाही माहिती, कारण मी माप घेऊन शिवले ना त्याचं. येणार आलं बा. तर आपलं कुशन कव्हर मस्त असं घालून झालेलं आहे उशीला. आता मी एकदा तुम्हाला दोन्ही ह्याच घालून सोफ्यावर ठेवलेलं छान असं दाखवते. आणि हे तर परफेक्ट आलेलं आहे. फायनली अर्धा तास लागला मला 2 कुशन कव्हर शिवायला आणि खूप छान दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. मागच्या बाजूला मी तुम्हाला दाखवते. छान वाटतंय घरच्या घरी काहीतरी DIY केला आणि असं छान रिझल्ट मिळाला ना, तर मन एकदम प्रसन्न होतं. आणि हा बघा आमचा. कसे वाटले रे, कसं वाटतंय ते? छान वाटतंय हा. तर हे असं छानसं वाटतंय. तर अशा प्रकारे शिवून तयार आहे.